आता बातमी कोकणातून आलेली एसटीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करू आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, पण त्यापैकी काही पूर्ण केलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं वागणं हे लबाडाच्या घरचं आवतण असल्याची टीका शरद पवारांनी केली। काल संध्याकाळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 55व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते। मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवताना त्यांनी लबाडाच्या घरचं आवतण कसं असतं याचं उदाहरण देखील दिलं। धनगर समाजाला सांगितलं की आमचं सत्ता आमच्या हातात सरकार येऊ द्या, सरकार आल्याच्या नंतर 8 दिवसाच्या आत तुम्हाला आरक्षण देतो। 5 वर्ष होऊन गेली, आरक्षणाचा पत्ता नाही। 3 वर्षापूर्वी तुमच्या अधिवेशनाला आले, 7व्या आयोगाच्या घोषणा केल्या, अप्रत्यक्षपणानं तुम्हाला सरकारी कर्मचारी मान्य केले, अनेक आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनाचं कुठले आश्वासन हे पूर्ण केलं नाही। याचा अर्थ स्वच्छ आहे की त्यांचं बोलणं त्यांचं वागणं हे सुद्धा लबाडाच्या घरचं अवतार। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीनं पूर्ती करावी या मागणीसोबतच इतर मागण्यांसाठी आज राज्यभरातल्या काही शाळा बंद आहेत आणि यामध्ये राज्यातल्या 4,500 खासगी इंग्रजी शाळांचा समावेश आहे। ईसा मार्फत हा संप पुकारण्यात आलेला आहे।